सांगली वांडलेसवाडी येथे बंद पडलेल्या मैत्रीण बिल्डिंग समोर पूर्व वैमनस्यातून एका तरुणासह तिघांना लाथाबुक्क्यांसह हातातील कडा आणि कुऱ्हाडीने मारहाण करून गंभीर जखमी केले। सदरची घटना ही बुधवार दिनांक 25 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घडली आणि या प्रकरणी जखमी अनुष शामवेल भिसे वय वर्ष 21 राहणार वांडलेसवाडी आणि विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी हल्ला करणाऱ्या आरुष राजाराम कांबळे याच्यासह चौघांवर गुन्हा दाखल केला आहे आणि याबाबत अधिक माहिती अशी की जखमी अनुष भिसे हा आपल्या कुटुंबियांसह सांगली वांडलेसवाडी परिसरात राहतो। बुधवारी दुपारी बेथेल चर्चच्या बाहेर भिसे हा थांबला होता। त्यावेळी संशयित चौघेजण त्या ठिकाणी आले आणि संशयित आरुष कांबळे यांनी गेल्या वर्षी झालेल्या जुन्या भांडणाचा राग मनात धरून तसेच चर्चच्या बाहेर असलेल्या जम्पिंग जॅक मध्ये खेळत असलेल्या मुलांना का मारत आहेस असं विचारल्याचा राग मनात धरून भिसे याचा मामे भाऊ तेजस गायकवाड याच्या हातातील कड्याने मारहाण करण्यास सुरुवात केली। इतर अनोळखी 3 मुलांनी तेजस याला खाली पाडून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली। घडलेल्या या प्रकारानंतर जाब विचारण्यासाठी भिसे आणि भाऊजी अविनाश लोखंडे हे गेले असता त्यांना हातातील कुऱ्हाडीने मारून गंभीर जखमी केले। घडलेल्या या घटनेनंतर जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आले आणि घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतली आणि या प्रकरणी जखमी अनुष भिसे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।